राम राम पाहुणं. कारवा क्लासिक्सच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये असतो सानिकाचा. आजचा आपला भाग विशेष आहे, कारण एकेकाळी डबघाईला आलेल्या मराठी चित्रपट सृष्टीला परत सुवर्ण दिवस दाखवणारा कलाकार म्हणजेच विनोदवीर दादा कोंडके. दादा कोंडके यांनी दिग्दर्शन केलेला पहिला सिनेमा म्हणजे पांडू हवालदार. या सिनेमाचं नाव घेतल्या घेतल्या आपल्या डोळ्यासमोर निळ्या युनिफॉर्म मधला दादा कोंडके यांचा तो भोळा भाबडा निरागस चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणजे आज या सिनेमाला इतकी वर्ष झाली तरीही या सिनेमाची लोकप्रियता कायम आहे. पुन्हा पुन्हा पाहताना सुद्धा हा सिनेमा आपल्याला तितकाच हसवतो. आज याच सिनेमातली सारी गाणी आपण कारवा मराठी मधून ऐकणार आहोत. ज्या सिनेमानं विनोदाचे सम्राट अशोक सराफ यांची कारकीर्द सुरू झाली, ज्या सिनेमामुळे जेम्स बॉन्डच्या सिनेमांना महाराष्ट्रात सिनेमागृह मिळेनात, थिएटर्स मिळेनात, अशा या सिनेमाचे बरेच खास किस्से, आठवणी आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. चला तर सुरुवात करूयात. तुमच्या नावात लाल कुकू नका पाळला भलका बाई ग केवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग केवाली मी सांगा तुम्हाला सोबल का. भलतंच काम तू लावलंस मला बोलून बघतोय मी साहेबाला ते लाईनीत घेतल का बाई ग केवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग ठेवलंय वाडवडिलानं काय झालं तरी एका हातानं टाळली वाचल का बाई ग केवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग केवाली मी सांगा तुम्हाला सोबल का. मी लाडात रुसले लाडा लाडात पुढ्यात घ्याल का मी लाडात रुसले मी गालात हसले माझ्या गालाला गाल तुम्ही द्याल का मी गालात हसले. मनात तुमच्या काय घटमळतंय कानात सांगाल का बाई ग केवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग केवाली मी सांगा तुम्हाला सोबल का. तुझा न माझा हा जमलाय जोडा पगार माझा हलय ग थोडा न तेवढ्यात वागल का बाई ग केवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. जवळ घे ना पळू नको थांबना देतेस का सांगना पळू नको थांबना देतेस का सांगना तुझ्या येणीतलं फुल असं भलतं हसलतं काही मला मागू नका तुम्ही बाई अन हिकडं तिकडं बघात हुकडं कोणतरी पाहिल ना. अगं ये ना जवळ घे ना कशी येडी ग तू कशी खुली ग तू माझ्या
ग तू कशी खुळी ग तू माझ्यापासून दूर का पळते नखदार अशी तुला सांगू कशी गाणी अंगात लई सळसळते जरा कांड तरी बाजूला घ्या ना अग ये ना जवळ घे ना तुझ्या चालण्यात गोड बोलण्यात पोरी भरलाय ग नवा ढंग तुमच्या वागण्यात हात बघण्यात मला वेगळाच दिसतोय रंग तुझ्या चालण्यात गोड बोलण्यात पोरी भरलाय ग नवा ढंग तुमच्या वागण्यात हात बघण्यात मला वेगळाच दिसतोय रंग आता घाईवर येऊ नका ना अग ये ना जवळ घे ना तुझ्या नखऱ्याची गोड साखरेची तुझं उफाळलं अंग अंग तुम्ही फुलवेल मला फुलवेल तुम्ही येतात माझ्या संग तुझ्या नखऱ्याची गोड साखरेची तुझं उफाळलं अंग अंग तुम्ही फुलवेल मला फुलवेल तुम्ही येतात माझ्या संग माझ्या खूप दार खुशी करा ना अग ये ना जवळ घे ना पळू नको थांबना देतेस का सांगना पळू नको थांबना देतेस का सांगना तुझ्या येणीतलं फुल असं भलतं हसलतं काही मला मागं नका तुम्ही बाई अन इकडं तिकडं बघा सहकडं कोणतरी पाहिलं अग ये ना जवळ घे ना. सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा पांडू हवालदार या सिनेमाबद्दल आज आपण बोलतोय. पांडू हवालदार मध्ये दादा कोंडके यांनी अशोक सराफ यांना संधी दिली. अशोक सराफ यांचा हा पहिला सिनेमा होता, पण यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. अशोक सराफ यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हणलंय की काहींना इंडस्ट्रीत बरीच वर्ष काम करून सुद्धा काहीच मिळत नाही, तर काहींना लगेच स्टारडम मिळून जातं. पांडू हवालदार या सिनेमानं मला केवळ 3 तासांमध्ये स्टारडम दिलं आणि या सिनेमानंतर त्यांनी पुन्हा कधी मागे वळून पाहिलंच नाही. अशोक सराफ यांनी या सिनेमात केलेली सखाराम हवालदार ही बनेल लबाड व्यक्तिरेखा भारी गाजली. त्यामुळे अशोक सराफ यांची कारकीर्द घडवण्यात या सिनेमाचा मोलाचा वाटा आहे. मुंबई पोलिसांचा हा पांडू हवालदार तिकीट बारीवर असा काही चालला की मुंबईत MGMला म्हणजेच द मॅन विथ द गोल्डन गन हा सिनेमा लावायला थिएटर्स मिळेनात, सिनेमागृहे मिळेनात आणि यामुळं कधी नव्हे ते जेम्स बॉन्डचा हा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. पण दादांचा आलेख मात्र चढतच गेला. मर्जी तुमची मी सांभाळीन मर्जी तुमची मी सांभाळीन हृदयी द्या आसरा सख्या
क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. पांडू हवालदार हा सिनेमा इतका गाजला की याचं रिमेक येणं हेही स्वाभाविकच होतं. त्यासाठी मेहमूदनं दादांना हा सिनेमा हिंदीत रिमेक करण्याची ऑफर दिली आणि या सिनेमाचं नाव जनता हवालदार असंही निश्चित झालं. स्वतः मेहमूद, जोडीला राजेश खन्ना, हेमा मालिनी यांची प्रमुख भूमिका, हे सगळं असताना कशावरून तरी हे सगळं जमलं नाही आणि मेहमूदनं पटकथेत बरेच फेरफार केले आणि हा सिनेमा कसा बसा पूर्ण केला. पण विस्कळीत पटकथेमुळे हा सिनेमा फ्लॉप झाला. पण पांडू हवालदार या सिनेमावरूनच हिंदीत दो हवालदार या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. असरानी आणि जगदीप यांची त्यात जोडी होती. केदार कपूर दिग्दर्शित हा सिनेमा चांगलाच गाजला आणि त्याला उत्तम यश मिळालं. यानंतर पांडू हवालदार वरून खुद्द दादा कोंडके यांनी गुजराती भाषेत चंदू जमादार या नावानं रिमेक केला. 1979 मध्ये हा सिनेमा आला. खुद्द दादा कोंडके आणि जोडीला लक्ष्मी छाया अशी ही जोडी जमली. मूळ सिनेमासारखाच हा सिनेमा धमाल झाला. मेहुल कुमार यांनी याचं दिग्दर्शन केलं होतं आणि गुजरातमध्ये हा सिनेमा यशस्वी ठरला. त्यामुळे रिमेकचा हा ट्रेंड सुद्धा मराठीमध्ये दादानीच सुरू केला असं म्हणता येईल. पांडू हवालदार मधलं पुढचं गाणं येते तुमच्या भेटीला कारवा क्लासिक्स मराठीमधून. पांडू हवालदार सिनेमा यशस्वी होण्याचं कारण जितकं या सिनेमातल्या कलाकारांना आहे, पटकथेला आहे, विनोदाला आहे, तितकंच गाण्याला सुद्धा आहे. दादा कोंडकेंचं दिग्दर्शन असलेला हा पहिला सिनेमा. या सिनेमासाठी संगीत दिग्दर्शकाच्या जेव्हा ते शोधात होते तेव्हाच त्यांची भेट झाली विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रे यांच्याशी. एका कार्यक्रमात त्यांनी या दोघांना ऐकलं आणि या सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. विजय पाटील यांना त्यांच्या घरात लाडानं लखन म्हणत. एवढंच दादांनी लक्षात ठेवलं आणि या जोडगोळीचं बारसंच केलं.
दादा कोंडके यांनी या जोडीला राम लक्ष्मण असं नाव दिलं. पांडू हवालदारची सगळी गाणी अशी काही गाजली की दादा कोंडकेंच्या सिनेमासाठी संगीतकार म्हणून राम लक्ष्मण यांची जोडी जणू पक्कीच झाली. आणि मग पांडू हवालदारच्या यशानंतर राम राम गंगाराम, तुमचं आमचं जमलं, आली अंगावर आणि अशा अनेक दादा कोंडकेंच्या सिनेमासाठी राम लक्ष्मण या जोडीनं संगीत दिलं. पांडू हवालदार या सिनेमाच्या यशानंतर दादा कोंडकेंनी पांडू हे त्यांच्या व्यक्तिरेखेचं नावही सुपर डुपर हिट केलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात पोलिसांना सारे पांडू असं म्हणूनच बोलवायला लागले. कोतवाल तुम्ही डायरीत ही केस नाही लिहली, कोतवाल तुम्ही डायरीत ही केस नाही लिहली, हो माझा रंगीची किल्ली हरवली, कोतवाल तुम्ही डायरीत ही केस नाही लिहली, कोतवाल तुम्ही डायरीत ही केस नाही लिहली. हा सिनेमा खूप गाजला. याचं कारण दादा कोंडके यांची भूमिका हिरोसारखी नसायची तर सामान्य माणसासारखी असायची. मध्यमवर्गीय भोळ्या भाबड्या माणसाला त्यांनी या सिनेमाच्या पडद्यावर अनेक काळ रेखाटलं आणि म्हणूनच बहुरंगी व्यक्तिमत्व असलेल्या दादा कोंडकेंना रसिकांचंही भरभरून प्रेम मिळालं. आयुष्यभर ज्यांनी प्रेक्षकांना हसवलं, दुःख विसरायला भाग पाडलं आणि गेल्यानंतरही रसिकांच्या मनात विनोदाचा दादा अशीच त्यांची प्रतिमा ते ठेवून गेलेत. त्यामुळे आजही जेव्हा जेव्हा आपण त्यांचं नाव कुठेही ऐकतो तेव्हा तेव्हा आपल्या चेहऱ्यावर आजही हसू येतं. सिनेमांच्या यशापेक्षा केवढी मोठी आहे ना त्यांची हीच कमाई. त्यांच्या या तुफान कामगिरीसाठी आणि मराठी चित्रपटासाठीच्या योगदानासाठी त्यांना आमचा मानाचा मुजरा. आज कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. एपिसोड आवडला असेल
तर लाईक आणि शेअर जरूर करा. याचबरोबर सारेगम मराठी चॅनल सबस्क्राईब केलं ना. मला काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर saregama_sanika ही माझं इंस्टाग्राम हँडल आहे आणि फेसबुकवरही तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. पुन्हा भेटू नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार. शराबी डोळ्यात धुंदी, मुकडा शराबी डोळ्यात धुंदी, अंगात नशालई दाटली जशी इंग्लिश हिसकीची वाटली, जशी इंग्लिश हिसकीची वाटली. मनमाद चावल एक आलो हुडकाया दुसरंच गावल, नजरेचा घुटका इश्काचा झटका, नजरेचा घुटका इश्काचा झटका, मस्तीन काया माझी पेटली जशी इंग्लिश हिचकीची वाटली, जशी इंग्लिश हिचकीची वाटली. मग नेहून जवळ तुला गाव, चोरीचा मामला हळूहळू, चोरीचा मामला हळूहळू, पांडुरंगाला रुक्माई भेटली हवालदारीला तुम्हा कशी वाटली, हवालदारीला तुम्हा कशी. आजचा शो कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये तुमची कॉमेंट देऊन. आणि सारेगम मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचा टॅब ऑन करा म्हणजे तुमचा कुठलाही एपिसोड मिस नाही होणार.